एवढं आम्ही नवीन घरामध्ये आलोय तरी मला 2-3 दिवस झाले अजिबात करमत नाही. का ते तुम्हाला सांगतेच पुढे. काय मंडळी, मी कल्याणी, तर आज होता फ्रायडे. आजची मॉर्निंग थोडी जास्तच लवकर केली आहे मी. ते पण एक कारण आहे माझ्या मूडसाठी. तर आंघोळ केली मस्त छानपैकी. मग नंतर सकाळी खूप लवकर उठल्यामुळे आज इच्छाच नव्हती म्हणजे उठायची, तरी पण मी उठले. असं वाटत होतं झोपून जाऊ, पण मग मला परत ते मूड ऑफ होता म्हणून म्हणलं चला नाही, उठायचं म्हणजे उठायचंच. असंच करत वजन पण वाढत चाललं आहे, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊन म्हणून मग त्याच्यामुळं माझं खूप मूड ऑफ होतात. हेच कारण आहे माझं मूड ऑफचं, की वजन खूप वाढतं आहे आणि काहीच करत नाही आहे मी. रोज उद्या करल, परवा करल, रोज मंडे येईल तेव्हा करेल, हेच चालू आहे. एवढं विचार केला होता नवीन इकडे घरी गेले तर तिकडे करायला स्टार्ट करल, पण तेव्हा पण इकडे येऊन पण झालं तरी माझा काही दिवस उगवतच नाही आहे. शेवटी म्हणलं चला आज उठूया. मग उठले, मस्त शॉवर घेतला. परत दुपारच्या वेळेस मग आम्ही बाहेर चाललो. आज अपॉइंटमेंट होती माझी हॉस्पिटलमध्ये, सो तिकडे जायचं होतं म्हणून पहिले ब्रेकफास्ट केला बाहेर जाऊन. मस्त उत्तप्पा खाल्ला. ते इकडे अंजेपार म्हणून आहे एक, छान आहे तिथे, साऊथ इंडियन छान भेटतं, तर आम्ही तिथे उत्तप्पा खाल्ला. परत मग हॉस्पिटलमध्ये आले तर जे भीती होती तेच डॉक्टर पण तेच बोलले की तुम्ही वजन कमी करा, तुमचं वजन खूप वाढलेलं आहे. तर असंच त्यामुळे मग मी 2-3 दिवस तर काही व्हिडिओ टाकले नाही, कारण माझं मनच लागत नव्हतं. आणि मी आजकाल प्रेमानंदजी महाराजांचं खूप गोष्टी ऐकते, सो त्यांच्याकडून चांगलं शिकायचा प्रयत्न करते. मग त्यांनी पण तेच बोलतात, लवकर उठायचं ते वगैरे. मग खूप डोक्यात बसलं होतं. सो एनिवे, चला आता बघूया आपलं रोजच्या रोज होईल का नाही ते. मग त्यानंतर थोडं सेट केलं घर, हळूहळू चालूच आहे माझं. त्यानंतर मग दुपारच्या वेळेस मग अनन्या गॅलरीमध्ये डकसाठी आणि फिशसाठी पीठ बनवत होती, तर तिला ते दिलं. मग मी स्वयंपाक केला, कोबीची भाजी, कोशिंबीर. मग आम्ही जेवण केलं. मग संध्याकाळच्या वेळी वॉक करायला निघालो बाहेर. तर इकडे आमच्या घराच्याच बाजूला ते आंटी राहतात एक, तर त्यांचं हे डॉगी आहे, खूप क्यूट आहे. मला ते किस करत होतं, खूप मजा येत होती. त्याच्यासोबत खेळलो थोड्या वेळ. त्यानंतर हे व्हाईट बर्ड आहे, खूप छान आहे ते बर्ड, इकडे फिरतं. परत मग आम्ही ते स्विमिंग पूल जवळ आलो होतो थोडंसं बसायला असंच निवांत. थोड्या वेळा मग तिकडे फिरून घेतला आम्ही. आणि त्या दिवशी मग आम्ही जिम काही आतून बघितलीच नव्हती, सो मग जिम पण बघून घेतली. आज आतमध्ये नव्हतं आलो होतो म्हणून अनन्या इकडे जिम, खूप कंजेस्टेड आहे ही जिम, तसं आम्ही कधी येत नाही. त्यानंतर आम्ही आमच्या तिकडे फिरत होतो. डग जिकडे अनन्या दिसेल तिकडे लगेच पळत येतात, त्यांना माहिती खायला भेटेल. सो चला आता आपण भेटूया नंतर. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.